नमस्कार. डे 5 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण बघत आहोत पास्ट टेन्स. आज आपण पास्ट टेन्स चालू करतोय, भूतकाळ. त्याच्यामधला पहिला सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ आणि एकूण मधला हा पाचवा काळ होऊ शकते, पास्ट मधला पहिला काळ होऊ शकते. आता हा असा एकमेव काळ आहे बघा की ज्याच्यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप सूत्रामध्ये वापरलेलं आहे. 12 मधल्या एकमेव असा काळ आहे की ज्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं वापरलंय. म्हणून तुम्हाला क्रियापदाची तिन्ही रूप पाठ पाहिजेत अर्थासहित, मराठी अर्थासहित, म्हणजे तुम्हाला वापरता येईल आणि तुम्हाला रिझल्ट लवकर येईल. बघा सगळ्या सब्जेक्टसाठी आपण क्रियापदाचं दुसरं रूप घेतोय. इथं कुठलाही प्रत्यय लागत नाही, त्यामुळं मी सगळ्यांना काय केलंय की एकत्रच घेतलेला आहे. आय रेड स्पेलिंग वेगळं, स्पेलिंग सारखा आहे, उच्चार फक्त वेगळा आहे. आय रेड म्हणजे मी वाचलं, वी रेड आम्ही वाचलं, यू रेड तू वाचलं, दे रेड ते त्यांनी वाचलं, राम रेड रामनं वाचलं, ही रेड त्यानं वाचलं, गीता रेड गीतानं वाचलं, शी रेड तिनं वाचलं. बरं, आय रेड म्हणजे मी वाचलं. आता इथं मराठीमध्ये मी अंडरलाईन केलेलं आहे ल ला, म्हणजे मराठीमध्ये आपल्याला काय येणार, वाक्याच्या शेवटी ल असं येणार. ही रेड त्यानं वाचलं. उदाहरणार्थ बघा आपण म्हणतो मी ऐकलं, आय हर्ड. हिअर म्हणजे ऐकणे, आय हर्ड मी ऐकलं. समजते का बघा. पुन्हा मी गेलो, आय वेंट म्हणजे मी गेलो, मी पोहोचलो, आय रिच्ड मी आलो, आय केम. समजते का, कमचं दुसरं केम. समजते, मी दिलं, आय गेव. समजते, म्हणजे ही आपण वाक्य वापरतो, लक्षात घ्या. रोज रोज आपण ही वाक्य वापरत असतो. म्हणजे मी आत्ताच पोहोचलो, आय रिच्ड. समजते, कळते का बघा. म्हणजे क्रिया पूर्ण झाली हे आपण दाखवण्यासाठी या काळाचा वापर करतो. आणि वाक्यामध्ये कसं ल येणार शेवटी. म्हणजे यातून तुम्हाला हे मी असं का अंडरलाईन करून सांगतो की आपण जे बोलतो त्याच्यामध्ये तुम्हाला समजून येईल आपल्या मराठीमध्ये याचा कसा यूज होत होतो. समजते का बघ. त्यांना ऐकलं, मी दिलं, मी बोललो, मी सांगितलं. आता आपल्या जरा कोल्हापुरी भाषेत आपण कसं आहे, मी तुला सांगितलं तर की, मी दिलं की, मी बोललो की, मी दिलं की, मी ऐकलं की. समजते का बघा. हे आपल्या बोली भाषेमध्ये झालं. आता याची सुद्धा 4 वाक्य होतात आणि ही जास्त महत्वाचं आहे. प्रत्येक काळामध्ये तुम्ही त्या त्या सब्जेक्टची 4-4 वाक्य शिकणं गरजेचं आहे. ती जोडणं आणि त्याचं प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. उदाहरणार्थ आता समजा यू घेतलं, यू रेड म्हणजे तू वाचलंस. थोडासा बदल आहे. तर सगळ्या आय वी यू दे ही शीट साठी आपल्याला काय घ्यायचं आहे, सगळ्या सब्जेक्टसाठी आपल्याला डीड घ्यायचा आहे. बघा काय डीड घेतला आपण, तर सब्जेक्ट आणि V2 याच्यामध्ये आपल्याला टू बीचं रूप किंवा टू हॅवचं रूप कुठलंही आलेलं नाहीये. सो आपण काय करतो, डीड हे सगळ्यांच्यासाठी, सगळ्या सब्जेक्टसाठी आपल्याला वाक्य बनवताना डीड घ्यायचं आहे. ओके, यू रेड तू वाचलंस किंवा तू वाचलं. डीड ला समोर ठेवूया, डीड यू रीड तू वाचलं का किंवा वाचलंस का. आपल्या भाषेमध्ये घेतोय आपण. यू डिडंट रीड तू वाचलं नाही. डीड प्लस नॉट डिडंट होते, आपल्याला कॉन्ट्रॅक्शन वापरायचं आहे. आणि डिडंटला समोर घ्या, डिडंट यू रीड तू वाचलं नाही का किंवा तू वाचलं नाहीस का, कोल्हापुरी भाषेत. आता उदाहरणार्थ दुसरं सब्जेक्ट घेतलं तरी असंच होईल. समजा ही घेतलं, ही वेंट, गोचं दुसरं, ही वेंट म्हणजे तो गेला. डिड ही गो तो गेला का. ही डिडंट गो तो गेला नाही. डिडंट ही गो तो गेला नाही का. आय असू दे, वी असू दे, यू असू दे, दे असू दे किंवा राम, गीता, ही शेट, या सगळ्यांच्यासाठी आपल्याला डीड घ्यायचं आहे. समजते का बघा. आता एक मात्र बदल केलाय. इथं घेतलंय आपण दुसरं रूप, इथं V2 घेतलंय, कळते का बघा. मात्र इथं काय केलंय, V1 घेतलं, लक्षात घ्या. कारण इथं काय झालं, भूतकाळ आला. डीड म्हणजे भूतकाळ आहे. भूतकाळ आल्यामुळे आपण काय केलं की इकडला भूतकाळ इथं घेतल्यामुळे आपण इथं परत क्रियापदाचं मूळ रूप घेतोय. मग ते तुम्हाला समजणार नाही, स्पेलिंग सारखं आहे, म्हणून मी एक दुसरं एक्झाम्पल घेतलंय. म्हणजे उदाहरणार्थ ही वेंट हे दुसरं रूप आहे, बरोबर आहे का बघा. हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. तर काय करतोय आपण, वेंटचं इथं डीड घेतलं म्हणजे भूतकाळ घेतला. डीड ही गो झाला म्हणजे वेंटचं मूळ रूप. क्रियापदाचं पहिलं रूप आलं. जिथं जिथं डीड आलं तिथं पहिलं रूप आलं, जिथं डीड आलं तिथं पहिलं रूप आलं. म्हणजे इथंच तेवढं क्रियापदाचं दुसरं रूप. हे आयुष्यभर लक्षात ठेवा. बघा ही वेंट, डिड ही गो, ही डिडंट गो, डिडंट ही गो. समजलं. आता असे कोणतंही वर्ब घेऊन या ठिकाणी आणि कोणतंही सब्जेक्ट घेऊन
असं या काळामध्ये वाक्य म्हणायचं प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमच्या टंगला काय होईल, सवय होईल. समजते का बघा. आता कसं होणार, पहिल्या 1 2 3 4 काळांची 16 वाक्य होतील आणि ही त्याच्यामध्ये परत काय झाली, ही त्याच्यामध्ये 4 ऍड झालीत. आणि ते म्हणायचं प्रॅक्टिस करायचं. पहिल्यांदा काय करायचं, या काळातलं 4-4 वाक्यांचं प्रॅक्टिस करायचं. समजते का बघा. आणि त्याच्यानंतर काय करायचं, जी पहिली आपण प्रत्येक काळातले 4-4 केलेत त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट घ्यायचा आणि एक वर्ब घ्यायचं आणि ती सगळी वाक्य जोडायची, अगोदर लिहून काढा. समजते का बघा. याच्यासाठी तुम्ही 200 पानी वही घाला आणि हे सगळं त्याच्यामध्ये उतरून काढा आणि त्याच्यामध्ये सराव करा. आयुष्यभर तुम्ही लक्षात ठेवणार. लक्षात, हे मी 15-20 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स सांगतोय. बरेचसे विद्यार्थ्यांना याचा अनुभव आहे. बरेच जे आहेत हाऊसवाईफ असतील, ऑफिसमध्ये काम करणारे असतील, कोणी कॉलेजचे स्टुडंट असतील, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे असतील, या सगळ्यांनी हे एक्सपिरियन्स केलेला आहे आणि याच्यातून इंग्रजी त्यांनी सुधारलेला, इंग्लिश बोलायला सुद्धा लागलेले आहेत. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही काय करा, ह्याच्यावरती आपल्याला 200 पानी वही संपवायची आहे. लक्षात घ्या. हे प्रॅक्टिस तुम्ही करायचं आहे. रोज अर्धा-1 तास सगळे सब्जेक्ट, सगळे असे कुठल्याही वर्ब घेऊन सगळे सब्जेक्टचं असं म्हणायचं प्रॅक्टिस करा. मी रिव्हिजन व्हिडिओ टाकलेले बघा, तसं म्हणायचं प्रॅक्टिस करायचं आहे. आता उदाहरण बघा, हे 4 झालीत आणि ती किती होतील, ती पहिली 16, प्रत्येक काळातली 4 काळ झाले ना, मग त्याच्यातले 4 असे 16 होतील आणि हे 4 एकूण झाली 20. आता उदाहरण बघा कसं म्हणायचं आहे आपण ते समजा. यू रीड, आता सिंपल प्रेझेंट मध्ये घेतलं, यू रीड तू वाचतोस, डू यू रीड तू वाचतोस का, यू डोंट रीड तू वाचत नाहीस, डोंट यू रीड तू वाचत नाहीस का. पुढं यू आर रीडिंग प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये याच्यातच मिक्स केलं, म्हणजे सूत्राला ते मिक्स केलं. लक्षात दे. यू आर रीडिंग तू वाचत आहेस, आर यू रीडिंग तू वाचत आहेस का, यू आर इन रीडिंग तू वाचत नाहीस, आर इन रीडिंग तू वाचत नाहीस का. आता प्रेझेंट परफेक्ट मध्ये त्याला मिक्स करायचं, म्हणजे यू रीडला यू हॅव रीड तू वाचलेला आहेस, हॅव यू रीड तू वाचलेला आहेस का, यू हॅवन रीड तू वाचलेलं नाहीस, हॅवन यू रीड तू वाचलेलं नाहीस का. आता 4थ्या काळामध्ये यू हॅव बीन रीडिंग तू वाचत आलेला आहेस, हॅव यू बीन रीडिंग तू वाचत आलेला आहेस का, यू हॅवन बीन रीडिंग तू वाचत आलेला नाहीस, हॅवन यू बीन रीडिंग तू वाचत आलेला नाहीस का. आणि आता या काळात यू रेड तू वाचलं, डिड यू रीड तू वाचलं का, यू डिडंट रीड तू वाचलं नाही, डिडंट यू रीड तू वाचलं नाही का. असं कोणतंही सब्जेक्ट देऊन आणि कोणतंही वर्ब घेऊन तुम्हाला प्रॅक्टिस रोज आय, वी, यू, दे, ही, शीटचं असं फास्ट म्हणायचं प्रॅक्टिस करा. म्हणजे काय होईल की आपल्याला आपली मराठी टंग जी आहे तिला सवय लावायची आहे इंग्लिशची. लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला विचार करावा लागणार नाही. यू आले मग प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये आर घ्यायचं, ॲमिज आर घ्यायचं, हॅव घ्यायचं, प्रेझेंट परफेक्ट मध्ये का हॅज घ्यायचं, ह्याचं करायला लागणार नाही सराव. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आपण मराठी शाळेमध्ये कसं शिकलोय, बे का बे, बे 2 4, बे 6 हे जसं शिकलोय ते आपल्याला परफेक्ट झाले. झोपेत जरी तुम्हाला म्हटलं 2 + 2 = 5 होत आहे असं म्हणलं तर तुम्हाला पटणार नाही. कारण तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ते कनेक्ट झाले. हे तुम्हाला काय करायचं आहे, असं प्रॅक्टिस करून 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 सबकॉन्शियस माइंडला ते द्यायचं आहे. म्हणजे ते काय करेल, ऑटोमॅटिकली तुम्हाला तशा पद्धतीने देईल. ठीक आहे, समजलं असेल. धन्यवाद.